आता आपण दोन पालेभाज्यांची माहिती घेणार आहोत. त्यातली पहिली भाजी आहे ती पालक भाजी. आपल्या समोर स्क्रीनवर आहे, त्याची माहिती आपण पहिल्यांदा घेऊ. तर पालक याचं शास्त्रीय नाव आहे बीटा वल्गॅरिस. चिनोपोडियसी कुल आहे. त्याचं उगमस्थान किंवा मूळ स्थान हा इंडो चायनीज रिजन म्हणजे भारत आणि चीनचा प्रांत उगमस्थान आहे. आशिया खंडात ही भाजी उगम पावलेली आहे. याचं लागवड क्षेत्र बघा, आपल्या देशामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा, दिल्ली, महाराष्ट्र या प्रमुख राज्यातून लागवड केली जाते. पालकच्या पानामध्ये अ जीवनसत्व आणि क जीवनसत्व भरपूर आहे. याशिवाय प्रथिनं, चुना, लोह, खनिजे भरपूर आहेत. पालकचा उपयोग आपण पनीर करण्यासाठी, पनीर भाजी, त्यानंतर भजी करण्यासाठी पालकची पानं वापरतात. पालकची पानं जे काय सार आहे, आमटी आहे, त्याला थोडासा घट्टपणा येण्यासाठी त्याच्यामध्ये पण वापरायचा केला जातो. याच्याशिवाय पाथर सारखी खाण्यासाठी वापरायचा करतो. तर यासाठी आता हवामान बघाल तर हिवाळा प्रामुख्यानं याला मानवतो. उन्हाळ्यामध्ये तापमान जर वाढलं 35-40च्या पुढे तर पानं करपतात. म्हणजे इतर वेळेला आपण वर्षभराची लागण करू शकतो, टोकन करू शकतो, पेरणी करू शकतो. जमीन उदासीन सामू असणार म्हणजे 7 pH असणाऱ्या उत्तम निसर्गाच्या जमिनी आपण निवडाव्यात. चिकणमाती जमिनी त्याच्यामध्ये विशेष करून निवडायचं हरकत नाही. त्याच्यामध्ये जाती बघाल तर ऑल ग्रीन, पुसा ज्योती, जॉब्रियर ग्रीन, व्हर्जिनिया, सेवाय, पुसा हरित, पंत, कंपोजिट आणि SS13 अशा जाती आहेत. यातील ऑल ग्रीन जास्त प्रसिद्ध आहे, तरी आपण मार्केटच्या उपलब्धतेनुसार निवडू शकतोय. त्याच्यामध्ये जर आपण लागण बघितली तर ही लागवड आपण जवळजवळ वर्षभर करू शकतो आपल्या राज्यामध्ये. तर सातत्यानं मार्केटला पुरवठा करायचा असेल तर 10 ते 15च्या अंतराने वेगवेगळ्या वाफ्यांमध्ये 10 वाफे आता करायचे 15 दिवसांनी, पुढचे 10 वाफे करायचे, पुढच्या 15 दिवसांनी आणि पुढचे 10 वाफे करायचे. अशा पद्धतीनं आपण ही पेरणी करू शकतो. 1 हेक्टर लागवडीला 30 किलो बियाणं लागतं. बियाला 3 ग्रॅम थायरमची क्रिया करायची प्रत्येक किलोसाठी. सपाट वाफे तयार करून ज्याचे माप असतील 3 मीटर लांब आणि 1.5 मीटर रुंद अशा वाफ्यामध्ये 15 सेंटी अंतरावरती पेरणी करायची. खत बघाल तर 35 ते 40 टन शेणखत द्यायला पाहिजे जमीन तयार करताना. 200 किलो नंतर 88 किलो स्फोलन, 88 किलो पालाश हे प्रति हेक्टरी द्यायचं, नंतर विभागून द्यायचं. अंतरवर्षामध्ये खुरपणी करणं तणाच्या बंदोबस्तासाठी. पाणी बघाल तर सुरुवातीला 3 दिवसांतराने पाणी द्यायचं, नंतर 5 दिवसांतराने पाणी द्यायचं. काढणी बघाल तर पेरणीनंतर 4 आठवड्यांनी कापणी करू शकतो आपण. पुन्हा 15 दिवसांनी कापणी, अशा पद्धतीने पुढील कापण्या 15 दिवसांनी होत राहतात. प्रति हेक्टरी 8 ते 10 टन आपल्याला भाजी मिळते. 0°C तापमानाला आणि 95% आर्द्रतेला आपण ही भाजी 10 ते 15 दिवस चांगल्या पद्धतीने स्टोरेजला ठेवू शकतो. कीड बघाल तर याच्यामध्ये पाणी खाणाऱ्या अळीचा त्रास होतो. त्यासाठी सायपरमेथ्रिन हे औषध 10 लिटर पंपाला 1.5 मिली टाकून फवारून द्यायचं. आणि तांबेरा रोग येतो, पानावर ठिपके पडतात, त्यासाठी तांबूस रंगाचे डायथेनियम 45 10 लिटर पंपासाठी किंवा 10 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम टाकून फवारून द्यायचं. अशा पद्धतीने पालक भाजीची माहिती सांगता येईल. आता पुढची भाजी आहे ती अर्थातच मेथी आहे. तर याची माहिती आपण आता घेऊयात. स्ट्रिपचा नोट्स घेतले ते. तर त्याच्यामध्ये मेथीची आपण नेक्स्ट टाइम माहिती घेऊ. आपण आता माहिती बघायची आहे ती कोथिंबीरीची बघायची आहे. तर कोथिंबीर सर्वांना माहितीची भाजी आहे. कातरलेली पानं असणारी ही भाजी कोरिएंडर इंग्रजी नावाने ओळखली जाते. आणि कोरिएंड्रम सटायवम असं याचं शास्त्रीय नाव या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. कोरिएंड्रम सटायवम. आंबेली फेरी कुल आहे. उगमस्थान युरोप आणि आशिया या 2 ठिकाणी उगम पावलेली ही भाजी आहे.
तर देशभर ही लागवड करतात. राज्यामध्ये 25,000 हेक्टर क्षेत्रावरती लागण आहे. तर याच्या पानामध्ये प्रथिनं, कर्बपदार्थ, लोह आणि चुना भरपूर आहे. याच्याशिवाय अजीवनसत्व आहे आणि तेल घटक पण खूप याच्यामध्ये चांगले असतात. तर याचा उपयोग आपण चटणी करण्यासाठी, सॉस, सॅलड करण्यासाठी, आमटी करण्यासाठी किंवा कोथिंबीर वडी करण्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. धण्याचा वापर आपण याच्या बियांचा उपयोग मसाल्यासाठी करत असतो. कड कातरली पानं स्वाद आणण्यासाठी उपयोग करतात. हंगाम वनस्पतीच्या पक्वतेनुसार जर विचार केला तर फुलोरा आणि बिया तयार होण्याची प्रोसेस असते. तर पुरेशी वाढ झाल्यानंतर ही प्राप्त होत असतं. सर्वसाधारणपणे हंगामी भाजी आहे. अधिक काळ ठेवलं तरी फुलोरा आणि बीजधारणा होते. तर यासाठी लागणारं हवामान बघाल तर अति पाऊस आणि कडक उन्हाळा वगळता 36°C पुढे तापमान असेल तर शेडनेटची व्यवस्था करावी लागते. तर जी वाढ तिथपर्यंत व्यवस्थित होते. पुढे तापमान गेलं की मर लागतं किंवा वाढत नाही व्यवस्थित. त्यामुळं उन्हाळा सोडून वर्षभर आपण लागण करू शकतो. जमीन बघाल तर भरपूर सेंद्रिय पदार्थयुक्त पाण्यासरा करणाऱ्या जमिनीचा मग 6.5-7च्या दरम्यान असावा. आता जाती बघा तर याच्यामध्ये कोईमुतूर एक प्रसिद्ध आहे. ग्वाल्हेर नंबर 5365 आहे. एवढी म्हणजे उदयपूर 41 प्रसिद्ध आहे. एवढी 373 प्रसिद्ध आहे. लांब CS2 आणि लांब CS4 ह्या जाती प्रसिद्ध आहेत. सपाट वाफे करायच्या 2 मीटर बाय 3 मीटर आकाराचे, 3 बाय 2 मीटर आकाराचे सपाट वाफ्यामध्ये 22.5 सेंटी अंतरावरती पेरणी करायची. बिया फळीने फोडून घेऊन पेरणी करायच्या. त्या फोडून घेतल्यानंतर पाण्यात भिजवून ठेवायचं रात्रभर आणि मग पेरणी करायची. शेणखत 10 टन शेणखत द्यावं लागतं आणि 40 किलो नत्र लागणीच्या वेळी द्यायचं आहे. 20 दिवसानंतर 100 लिटर पाण्यामध्ये 250 ग्रॅम युरिया टाकायचं आणि फवारून द्यायचं पानावर. आंतरमशागतीमध्ये खुरपणे करून तणाचा बंदोबस्त करायचा आहे. उन्हाळ्यामध्ये 4 दिवसांनी पाणी द्यायचं, हिवाळ्यामध्ये 8 दिवसांनी पाणी द्यायचं, पावसाळ्यामध्ये गरजेनुसार द्यावं. सरसनपणे 15 ते 20 सेंटीमीटर पूर्ण वाढलेली फुले येण्यापूर्वी औषधातील कोथिंबीर काढून त्याची विक्री करायची आहे. पावसाळ्यामध्ये 9 टन उत्पादन मिळतं, उन्हाळ्यामध्ये 6 टन उत्पादन आपल्याला मिळतं. त्यानंतर रोग आणि कीड बघाल तर याच्यामध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव त्यासाठी गंधक 0.3% फवारून द्यायचा आहे आणि तांबेरा आणि पानावरील ठिपके पडतात त्यासाठी डायथेनियम 45.2% फवारून द्यायचं आहे. पानाबरोबर आपण जर पीक पुढे ठेवलं तसंच तर 7 ते 8 क्विंटल धणे आपल्याला मिळू शकतात. म्हणजे एकतर पानं किंवा मग धणे असे उत्पादन आपण घेत असतो. ठीक आहे, ठिकाणी आपण थांबूयात.